यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनात निराश नको व्हायला. आपण अपयशी झालो तरी नव्याने नवीन सुरुवात करू. भरोसा आणि धैर्य ठेवा. सतत काम करत राहा. मोठे ध्येय ठेवून बघा. एका स्वतंत्र पक्षासारखं उंच ढगामध्ये वावर करून पहा. यश हे नक्की मिळेल. जीवनात हार आल्यानंतर व निराश झाल्यावरही कोणत्या प्रयत्नाने आपण जीवनात यश मिळवू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात कामात अयशस्वी झालो तर खूप निराश आणि दुःखी होऊन बसतो. अपयश एवढं मोठं वाटतं तर आपलं राहणपान आणि खाणंही खूप अवघड होऊन जातं. अपयश किती पण मोठं असो, परंतु पाठीमागे चिंता करत बसण्यात काहीच फायदा नाही. आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींनी प्रभावित होतो. अपयश वाईट नाही, परंतु अपयश आल्यानंतर चिंता करत बसणे आणि भविष्याबद्दल अधिक विचार करणे चुकीचं आहे. यश हे एक असा शब्द आहे, प्रत्येकाच्या जीवनाचं ते ध्येय आहे. यश मिळवण्याचा एक मूलमंत्र आहे, कठोर परिश्रम आणि सातत्य. सगळ्या महान पुरुषांना यशस्वी होण्याचं नाव दिलं जातं. इतिहासात त्यांना खूप मानाचे स्थान दिले गेलं आहे. त्यांनी कठोर परिश्रम करूनच यशप्राप्ती केली आहे. कठोर परिश्रम करूनच त्यांना यशप्राप्तीची गोड फळे चाखायला मिळाली आहे. यश त्यांनाच मिळते मेहनती, साहसी, आत्मनिर्भर असतात. जीवनात आपण यशस्वी झालो तर आनंद हा आपल्यापाशी चालून येतो. आपण हे पण म्हणू शकतो की कोणता व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या उत्तम आहे तर तो व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. कारण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम असल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही. तर चला माहिती करून घेऊया यशस्वी होण्याची काही मूलमंत्र. पहिला नियम, आपल्या विचाराला माहिती करून घ्या. सर्वप्रथम आपली विचाराला माहिती करून घेणे गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती नसते की आपणाला कोठे जायचं आहे. तोपर्यंत आपल्याला रस्ताच माहिती नसतो, कोणत्या बाजूला जायचं आहे, कोणत्या दिशेला जायचं आहे. आपण आपली विचाराला पक्क केलं पाहिजे. जे व्यक्ती यशस्वी नाही होत त्यांच्या जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट ही की त्यांचे विचार पक्के नाही. त्यांच्या विचारात अनिश्चितता आहे. काय व्हायचंय, कुठे जायचं आहे, सगळं पक्क करणं हेच यशस्वी होण्याच्या पायरीवरती नेऊन पोहोचते. आपले ध्येय ठरवल्यानंतर यशाची दुसरी पायरी ती आहे, कोणतंच काम मोठं किंवा लहान नसतं. सगळे काम सन्मानाचे असतात. कोणतं पण काम हे पूर्ण मेहनतीने आणि आवडीने करावे. यशप्राप्ती करण्यासाठी सगळ्यात अधिक मूल्यवान ते आहे जी गेलेली वेळ परत येत नाही. एक वेळेस आपण त्याला सोडून दिलं आणि वेळेचा दुरुपयोग करतो तर तो यशप्राप्तीच्या मार्गातून आपणाला बाजूला करतो. यशप्राप्तीच्या पायऱ्याशी सतत प्रयत्न करत राहा. महिन्यात यशाच्या जवळ घेऊन जाण्यास मदत करते. त्यांच्या प्रयत्नात अपयश मिळतं तर आपण केलेल्या प्रयत्नात कुठेतरी कमी आहे. आपण काही प्रयत्न केल्यानंतर हरवून नव्याने सुरुवात नाही करत तर आपण कधी पण यशाची पायरीजवळ नाही जाऊ शकत. यशस्वी होण्यासाठी आपल्या चुका आणि अनुभवामधून काही शिकलं पाहिजे. कधी पण आपल्या भविष्याला दोष नको द्यायला, पण सदा योग्य निर्णय घ्यावा. नव्याने प्रयत्न करायला हवा. मागच्या अपयशामधून काही शिकलं पाहिजे ना तर हार मानलं पाहिजे. अथवा आपण असं केलं तर यावेळेस केलेला प्रयत्न कधी पण व्यर्थ नाही जाणार आणि आपण यशाच्या शिखरावरती नक्की जाऊ. तिसरा नियम, एक यशस्वी व्यक्ती त्याच्या जीवनात आत्मविश्वासाची कधीच कमी नसते. यशस्वी व्यक्ती सदा चांगल्या सवयी आणि चांगल्या संस्काराला मानत असतो. सदा मेहनतीवर विश्वास ठेवत असतो. सदा नवीन गोष्टी शिकत असतो. कधीच जीवनात आपणाला अशी जखम होते त्यातून आपल्याला समजतं की कोणीतरी आपल्याला दगड मारला आहे, परंतु आपण कधी पण आपल्या ध्येयावरून नजर नाही हटवली पाहिजे. सदा आठवणीत राहिलं पाहिजे. आपण लहानपणी खूप गोष्टी ऐकल्या आहेत, जसे की ससा आणि कासवाची. सतत सातत्य ठेवून सदा काम करत राहिले की यश हे नक्की मिळतं.
त्याचप्रमाणे आपण पण कामासाठी प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. काही फरक पडत नाही की आपण खूप हळूवार चालत आहोत, परंतु सदा चालत राहिलो तर कोणतं पण कारण तुमच्या वाटेत आडवं नाही येऊ शकत. कधी पण आपण कोणत्या क्षेत्रात अयशस्वी झालो तर खूप दुःख करत बसतो. यशस्वी व्हायचं दुःख आपल्याला एवढं मोठं वाटायला लागतं की आपली दररोजची दिनचर्या यामध्ये पण खूप मोठा बदल होऊन जातो. अपयश पण मोठं असो त्यावर चिंता करत बसणे सोडून दिलं पाहिजे, कारण ते आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. अपयश चुकीचं नाही, पण अपयश मिळाल्यानंतर चिंता करणे आणि भविष्याबद्दल अधिक विचार करत बसणे चुकीचं आहे. आपल्या चुकांमधून काहीतरी शिकून पुढे सरकलं पाहिजे. अपयशाबद्दल अधिक विचार केला तर तणावामध्ये जाऊन नकारात्मक विचाराच्या विळख्यात अडकून जाऊ. चौथा नियम, अपयशावरती खूप वेळा विचार करून काही साध्य होणार नाही. अधिक विचार केल्याने अनावश्यक ताण निर्माण होतो आणि हे सगळे विचार करणे यापेक्षा आपण हा विचार केला तर अपयश हे का मिळालं आणि आपण केलेल्या चुकाबद्दल विचार करावा. आपण विचार करावा की आपण केलेल्या चुकाला आपण कशा दुरुस्त करू शकतो. आपल्या चुकाचा आपण स्वीकार केला पाहिजे. कसल्या पण प्रकारचा विचार करावा की आपण जो विचार केला होता त्या गोष्टी कशा साध्य झाल्या नाहीत. यशस्वी गोष्टीवरती ध्यान करण्यापेक्षा चुकांवरती ध्यान केंद्रित करावे. नियम 5, भीतीवरती ध्यान केंद्रित करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टीवरती ध्यान केंद्रित करा. अथवा तुमचं म्हणणं आहे की यश हे एका रात्रीत मिळत असतं तर तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. एका यशाच्या मागं असंख्य अपयश हे दडलेले असतात. अशी असंख्य उदाहरणे आपल्यासमोर आहेत. ज्या यशस्वी होणारी व्यक्ती बहुसंख्य वेळा अपयशी झाली आहेत, परंतु आपली वेळ आल्यानंतर आपण हे विसरतो आणि आपणाला वाटते की प्रयत्न केल्यानंतर काय फायदा, आपणाला सदा अपयश येत आहे. अपयशाला भिवून प्रयत्न करणेही सोडून देणे चुकीचं आहे. हा सगळा खेळ विचाराचा आहे. आपणाला वाटतं की आपण कधी यशस्वी नाही होणार आणि अपयशाला आपण स्वतःवरती आधी त्याचा प्रभाव पाडून घेतो. यापेक्षा आपण भीतीला आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विचार केला पाहिजे की कोणी किती पण प्रयत्न केला, मला यशस्वी होण्यापासून कोणी पण रोखू नाही शकत. आपण खरंच मनापासून मेहनत करत आहोत तर हे असं होणारच नाही की आपणाला यश मिळणार नाही. आपण आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि करायला हवी. 6वा नियम, आपल्या कमजोरीला आपलं कौशल्य बनवलं पाहिजे. आपण यश प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणे सोडून देत असतो. नकारात्मक विचार आपल्यावरती अधिक प्रभाव पाडत असतात, तर त्याचा प्रभाव अधिक आपल्यावरती पडायला नको. कमजोरीला आपलं कौशल्य बनवून स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा. 7वा नियम, उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात कराव्या. उत्तम आरोग्य असले की मेहनत करायला पूर्ण जोशाने सुरुवात करू. त्यासाठी सकाळी लवकर उठून शरीराला उत्तम असं हवामान दिलं पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर उत्तम व आरोग्य चांगलं राहील. तसेच कुटुंबासोबत मित्रासोबत दिवसातून काही वेळ आनंदात घालवावा. त्याने आनंदी वातावरण निर्माण होईल व नकारात्मक गोष्टी तुमच्यापासून खूप दूर राहतील. 8वा नियम, महान पुरुषांची जीवनगाथा वाचावी. आज अशा लोकांची खूप जास्त गरज आहे. त्यांनी जीवनात कधी ना कधी अपयशाला बघितलं आहे आणि आपल्या मेहनतीच्या आणि विश्वासाच्या जोरावर ते यशस्वी झाले. जीवनगाथा वाचली तर समजेल की त्यातील एक गोष्ट ही एक साधारण आहे, किती हार न मानणे व सतत आपल्या कामात सातत्य ठेवणे. म्हणून जीवनात कधी अपयश आलं तर आपण अशा महान मानवाची जीवनचरित्र नक्की वाचावे. त्यांच्या जीवनातून आपणाला एक उत्तम आदर्श नक्कीच मिळेल. धन्यवाद.